श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. हा जो उपाय आहे तो मी स्वतः उद्याच्या शुक्रवारपासून सुरू करत आहे, किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आला असेल तर मी आलेल्या शुक्रवारपासून हा उपाय सुरू सुद्धा केलेला असेल. तुमचं संपूर्ण आयुष्य गरिबीमध्ये गेलेलं असेल, दरिद्रतेमध्ये गेलेलं असेल, कोणतंही काम करा त्यामध्ये आर्थिक नुकसान होत असेल, कष्ट करतोय पण नशिबाची साथ मिळत नसेल, पैसा येतोय पण तो टिकत नसेल, पैसा आहे पण तो दवाखान्याला जात असेल, पैसा आहे पण त्याचा अनावश्यक खर्च होत असेल, नशिबाची साथच मिळत नाही, आता तुम्ही होप सोडून दिल्यात की मी आता काही करेल आणि त्याच्यात मला यश मिळेल. कितीही बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, कितीही तुम्ही आयुष्यात तुमच्या जेवढे संकट आहेत पैशा संबंधीचे तेवढे संकट तुम्ही लक्षात आणा आणि हा उपाय करा. हा उपाय केल्यानंतर 1001%, 1,00,000% मुवमेंट्स दिसणार. परिस्थिती आपली बदलणार. फक्त श्रद्धा हवी, विश्वास हवा आणि संयम हवा. असं नाही की आज केलं की रात्रीतून पैशाचा पाऊस पडणार. पण तो कसा पडणार की आपण जे कष्ट करतोय त्याला भाग्याची साथ मिळणार. कारण आपण कष्ट करतोय आणि जर त्याला भाग्याची साथ नसेल तर त्या कष्टाला काहीही अर्थ नसतो. ज्या कष्टाला नशिबाची साथ असते त्या कष्टाचं चीज झालं असं आपण म्हणत असतो. त्यामुळे हा जो उपाय आहे आपल्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने करा. स्त्री असेल करा, पुरुष असेल करा, मुलं करा, मुली करा, विधवा करा, स्वतःसाठी करा, आपल्या कुटुंबासाठी करा, आपल्या भावासाठी करा, आपल्या बहिणीसाठी करा, आपल्या मुलासाठी करा, नातूसाठी करा. पण प्रत्येक घरोघरी जर एकाने हा उपाय केला तर नक्कीच आपल्या संपूर्ण कुटुंबाला राजयोग येण्याची, प्रत्येकाचा भाग्य उदय होण्यास सुरुवात होईल. म्हणजेच काय की प्रत्येकाला आपल्या नशिबाची, माता लक्ष्मीची, आपल्या कष्टाला साथ मिळायला सुरुवात होईल. आणि यासाठी कोणताही पूजापाठ नाहीये, किंवा यासाठी कोणताही होम हवन नाहीये, कोणताही खर्च नाहीये, काहीच नाही. अगदी आपला दिवसातला 1 मिनिट आपल्या कुटुंबाच्या भाग्य उदयासाठी आपल्याला काढायचा आहे. दिवसातला फक्त 1 मिनिट काढा आणि हा उपाय करा. आणि याचे रिझल्ट्स जे आहेत ना, तुम्ही आता हा उपाय सुरू केला, पुढचा श्रावण येईपर्यंत तुम्ही स्वतः कुठून कुठे असाल याचं तुम्ही स्वतःच बघाल. तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर 500ची नोट असेल, म्हणजे आता जी करन्सी आहे, जी जास्त म्हणजे मोठी जी नोट आहे, आता बघा 2000ची नोट आहे पण म्हणतात की ती पण बंद होणार आहे, आपण ती बँकेमध्ये जमा केली त्याच्यामुळे 2000ची नोट तर आपण नाही घेऊ शकणार. मग आता मोठी करन्सी कोणती आहे की 500ची नोट आहे. पण ठीक आहे, तुम्हाला 500ची नोट घेणं पण शक्य नाहीये. तुम्ही 100 रुपयाची घ्या, 200 रुपयाची घ्या, 50 रुपयांची घ्या, काही हरकत नाही, जे तुमच्याकडे आहे. पण ती नोट त्याला असं थोडंसं फाटलेलं नसावं, किंवा चिकटवलेली नसावी, किंवा काही लिहिलेलं नसावं. अगदी कोरी म्हणजे सरळ नोट असावी की त्याच्याकडे बघितलं की फ्रेश वाटावं. कडक नोट असावी, कोणतीही घ्या पण कडक असावी. मी 500ची घेणार आहे. आता ही आपल्याला नोट घ्यायची आहे. हा जो उपाय आहे कोणत्याही शुक्रवारी करायचा आहे, कोणत्याही एका शुक्रवारी आपल्याला करायचं आहे. म्हणजे शुक्रवारपासून सुरू करायचं आहे, कोणताही शुक्रवार असू द्या. शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, सर्वात अगोदर सूर्याला अर्घ्य द्यायचं. कारण बघा, आपल्याला आयुष्यामध्ये मान सन्मान हवा असेल, आपण जे सांगतोय, जे बोलतोय त्याचा समोरच्यावर प्रभाव पडावा असं वाटत असेल, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, कुठेही आपलं सन्मान व्हावा, आपल्याला पद प्रतिष्ठा मिळावी, यासाठी सूर्याची सेवा करणं, सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर देवपूजा करून घ्यायची, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. पारुषा देवघरासमोर बसून करायची नाही, देवाची पूजा करणं मस्ट आहे. देवपूजा करायची आणि त्यानंतर हा आपल्याला उपाय करायचा आहे. आणि हा उपाय सकाळीच करायचा आहे. ताई आम्हाला सकाळी शक्य नाही, दुपारी करावा का, संध्याकाळी करावा का, तर असं नाही, सकाळीच करा. आणि जर तुम्ही आता आपल्यापैकी बरेच जण जर 108 सत्यनारायणाची सेवा करत असतील तर संध्याकाळी आपला सत्यनारायण झाला की दिवे लागणीची जी वेळ असते त्यावेळेला केलं तर चालेल. पण जे शक्यतो म्हणजे सत्यनारायण वगैरे संध्याकाळची ज्यांची काही सेवा नसते, फक्त सकाळी देवपूजा करतात मग दिवसभर झालं, तर त्यांनी सकाळी करायचं आहे. आणि जे संध्याकाळच्या काही ज्यांच्या सेवा आहेत त्यांनी सकाळी केला तरी चालेल, संध्याकाळी केला तरी चालेल, काही हरकत नाही. पण ज्या वेळेला केला
त्याच वेळेला आपल्याला रेग्युलर हा उपाय करायचा आहे. पिरियड्समध्ये हा उपाय करायचा नाहीये. पिरियड्समध्ये घरातील इतर मंडळी असतील तर त्यांना करायला सांगायचं आहे. सुतक असेल तर घरातील कोणीच हा उपाय करायचा नाहीये. हा उपाय किती दिवस करावा हे काउंट करायचं नाहीये. कुठे गावाला गेलो असेल, आपल्या घरामध्ये कोणी असेल तर त्यांनी हा उपाय केला तर चालतो. हा उपाय करत असताना कोणतेही नियम नाहीयेत, ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही, नॉनव्हेजचं काही नाहीये, कांदा लसूण खाण्याचं काही नाही, म्हणजे कोणतेच नियमांचं काहीच बर्डन नाही. फक्त स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे घालून आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता मी काय घेणार आहे बघा, मी दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे छोटा, जो आपला केंद्रातला आहे तो घ्यायचा आहे. तुमच्याकडे बाहेरचा असेल तो घ्या, किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्रचं पुस्तक घेऊ शकता, श्री सुक्तमचं पुस्तक घेऊ शकता, स्पेशली विष्णू सहस्त्रनामचं पुस्तक घेऊ शकता. पण स्पेशली ना जे माता लक्ष्मी संदर्भात किंवा तुमच्याकडे जे कोणता ग्रंथ असेल तुमच्या घरामध्ये तो घेतला तरीही चालेल. शुक्रवारी सकाळी देवघरासमोर बसलो, ती आपण 500ची नोट घेतली. तुम्ही जी घ्यायची तुम्हाला ती घ्या. मी 500ची नोट मी घेणार आहे म्हणून त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते. 500ची नोट घ्यायची आहे आणि तो जो ग्रंथ आहे, आता मी सप्तशती ग्रंथ घेणार आहे, दुर्गा सप्तशती ग्रंथ, हा देवघरासमोर आपल्याला ठेवायचा आहे. देवघरासमोर ठेवल्यानंतर ही जी 500ची नोट आहे तर त्या ग्रंथामध्ये, ग्रंथ आपण उघडला, त्याचा जो पुठ्ठा आहे, ग्रंथ उघडल्यानंतर जे पहिलं पेज असतं त्याच्यामध्ये आपल्याला ती नोट ठेवायची आहे. पहिल्या पुठ्ठा उघडल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये, आता मी तुम्हाला दाखवते, आता माझ्याकडे ग्रंथ नाहीये पण हे आहे. आता हा आहे माझा दुर्गा सप्तशती ग्रंथ समजा, तर हे आपण उघडलं तर सुरुवातीला हे जे पहिलं आहे तर इथे आपल्याला जी आपली 500ची नोट आहे ती ठेवायची आहे आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय वाचायचा आहे. तुम्ही जे ग्रंथ घ्याल, कोणताही ग्रंथ घ्याल, त्याच्यामध्ये जे स्तोत्र असेल, मंत्र असेल, जे अध्याय असतील त्याचं पहिला अध्याय वाचायचं. आणि तुम्ही जर विष्णू सहस्त्रनामचं पुस्तक घेतलं असेल किंवा श्री सुक्तमचं घेतलं असेल, महालक्ष्मी अष्टकमचं घेतलं असेल तर तेवढं श्री सुक्तम वाचायचं, महालक्ष्मी अष्टकम वाचायचं, हे वाचायचं, ते आपण ठेवायचं. यासाठी कोणताही संकल्प वगैरे काहीच करण्याची गरज नाहीये. फक्त आपली इच्छा की माझ्या धनामध्ये वाढ होणार आहे, माता लक्ष्मीची मला कृपा मिळणार आहे, माता लक्ष्मीच्या कृपेने मला सुख, समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे आणि माता लक्ष्मीला विनंती करायची आहे. नोट ठेवली. आता आजचं आपलं हे काम झालं. माता लक्ष्मीला आपण धनधान्यासाठी मनोकामना अगदी मनापासून की मी हे काम करतो, याच्यामध्ये मला यश मिळणार आहे, माझा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. आता आपण शुक्रवारी पहिल्या दिवशी पहिल्या पानावर ठेवली. आता दुसऱ्या दिवशी शनिवार काय करायचं, याचं जे पुढचं पेज आहे 2 नंबरचं पान ते उघडायचं, ती पहिल्या इथली नोट काढायची, दुसऱ्या पेजमध्ये ठेवायची. परत त्या दुर्गा सप्तशतीचा दुसरा अध्याय वाचायचा किंवा तुम्ही श्री सुक्तमचं वगैरे पुस्तक घेतलेलं असेल तर परत दुसऱ्या दिवशी श्री सुक्तम वाचायचं. परत आपली जी इच्छा आहे, मनोकामना आहे ती बोलायची. परत तिसरा दिवस आला, 3 नंबरचं पान उघडलं, ती मागची नोट काढली, तिसऱ्या पानामध्ये ठेवली. या पद्धतीने जे आपलं पुस्तक आहे, जो आपला ग्रंथ आहे त्याच्या पहिल्या पेज पासून, असं नाही आता ताई अगोदर प्रस्तावना आहे मग जिथून अध्याय सुरू होतो तिथं ठेवू का, जिथून पुस्तकचा पुठ्ठा उघडला जे पहिलं पान आहे तिथूपर्यंत. आज शुक्रवारी पहिल्या पानावर पहिला अध्याय वाचला आपण दुर्गा सप्तशतीचा. दुसऱ्या दिवशी पहिल्या पानातली नोट काढायची, दुसरं पान उचलायचं, दुसऱ्यामध्ये ठेवायची. परत दुसरा अध्याय वाचायचा, ज्यांचं स्तोत्र आहे त्यांनी स्तोत्र वाचायचं. परत तिसऱ्या दिवशी तिसरं पान उघडायचं, दुसऱ्या पानातली नोट काढायची, तिसऱ्या पानामध्ये ठेवायची. असं करत करत जो ही आपला ग्रंथ आहे त्याच्या शेवटच्या पेज पर्यंत आपल्याला ही नोट रोज रोज न्यायची आहे. आता तुमच्या त्या ग्रंथाचे कितीही पेजेस असू शकतात, किती पाणीही असू शकतं, त्यामुळे असा खूप गुरुचरित्र ग्रंथ असेल किंवा मोठा कोणता नवनाथ ग्रंथ असेल, एवढे घेऊ नका की त्याच्यामध्ये वर्ष जाईल किंवा कितीतरी दिवस जाईल, कारण रोज एक एक पेज मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यासाठी काय करा, दुर्गा सप्तशती असेल किंवा याहून छोटा कोणता ग्रंथ असेल तर त्यामध्ये आपल्याला हे रोज 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 ठेवत जायचं आहे. आणि ज्या दिवशी शेवटचं पेज येईल, शेवटच्या, आता हे समजा हे माझा ग्रंथ आहे आणि आता हा शेवटचं पेज आहे, तर शेवटच्या याच्यावर आपण ठेवलं आणि त्या दिवशीचा आपण तो जो अध्याय असेल, स्तोत्र असेल वाचन केलं, त्या दिवशी आपली ही सेवा झाली. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, शेवटचा दिवस कोणत्याही दिवशी येऊ द्या, कोणत्याही दिवशी तुमची ही सेवा संपू द्या, शेवटचं पेज येऊ द्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि ही जी नोट आहे ती त्या ग्रंथातून आपल्याला काढून घ्यायची आहे. ही नोट त्या ग्रंथातून काढून घ्यायची आणि जो कलावा मिळतो बघा पूजेच्या दुकानामध्ये, जे आपण हातामध्ये बांधतो ना कलावा, लाल पिवळा जो धागा असतो, तो कलावा घ्यायचा आहे. आपल्या घरातला असेल तरी चालेल किंवा दुकानातून आपण विकत आणला तरीही चालेल.
कलावा आणायचा. ही जी नोट आहे ती आपल्या डाव्या हातामध्ये पकडायची. आता हा फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला हा माझा उजवा हात दिसेल पण हा माझा डावा हात आहे. डाव्या हातामध्ये ठेवायची, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा. माता लक्ष्मीला मनोमन कामना करायची की तुझ्या आशीर्वादाने मला आयुष्यामध्ये जगातलं प्रत्येक सुख मिळणार आहे. माझी नोकरी असेल, उद्योगधंदा असेल, हा मला भरपूर म्हणजे याच्यातून धनप्राप्ती होणार आहे. आणि हा उपाय जसा जसा आपला चालू आहे तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की आपल्या आर्थिक स्थितीमध्ये फरक पडत आहे, अडकलेला पैसा येत आहे, कुठून तरी धनप्राप्तीचे मार्ग खुले होत आहेत, बरेच तुम्हाला अनुभव येतील. त्यानंतर मनोकामना केल्यानंतर तो जो कलावा आहे, लाल धागा आहे, ती नोट घ्यायची, ती गुंडाळायची. आपल्याला पूर्ण अशी चपटी नाही करायची, हळूहळू हळूहळू गुंडाळायची गोल गोल. त्याच्यावर हा जो कलावा आहे तो 5 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला गुंडाळायचा आहे. त्याला गाठ नाही मारायची, ते एकमेकांमध्ये अडकवायचं, फक्त गुंडाळायचा. परत माता लक्ष्मीला कामना करायची आणि आपला गल्ला असेल, आपली पर्स असेल, आपला खिसा असेल, कायम ही नोट आपल्या जवळ ठेवायची. आपण घरी असाल तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तरी चालेल, आपलं शॉप असेल, ऑफिस असेल, आपल्या गल्ल्यामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा आपल्या खिशामध्ये ठेवलं तरी चालेल. तुम्ही विचार नाही करू शकणार एवढी जास्त फास्ट तुमची प्रगती होईल. पैशाचे कामं एवढे जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतील की तुम्ही म्हणाल, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की हात लावेल तिथे एखाद्याला ना, एखादा असतो बघा त्याला खूप यश मिळत असतं, हात लावेल त्याला तिथे पैसा मिळतो. तर सेम तशी गत आपली होईल. पण श्रद्धा हवी, विश्वास हवा, यासोबत आपलं कामही चालू ठेवायचं आहे. फक्त नुसतं रोज पैसा पेज बदलत राहिलं, घरामध्ये झोपून राहिले नाही. हा उपाय काय करणार आहे, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देणार आहे. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण आतापर्यंतचं आयुष्य तर गेलं कष्टात, त्याचं आपल्याला काही झालं नाही, पण इथून पुढे तरी नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला साथ मिळावी, कुठेतरी प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर प्रत्येकाने करा. आणि ही जी नोट आहे ती कधीच खर्च करायची नाही, नेहमी आपल्यासोबत ठेवायची, कायम आपल्यासोबत ठेवायची. तुम्ही स्वतःसाठी करू शकता. परत हा उपाय झाला, तुम्हाला घरातल्या दुसऱ्या मंडळीसाठी परत अशी नोट तयार करायची, परत त्याच्यासाठी करू शकता. मध्ये गॅप वगैरे ठेवायची गरज नाही. हा उपाय झाला, परत एका शुक्रवारपासून ते करू शकता. किंवा तुम्ही घरामध्ये 4 जण आहात तर 4ही जण एकाच शुक्रवारपासून आपापल्या स्वतःसाठी पण हा उपाय करू शकता. काही हरकत नाही. ही नोट जी आहे त्याचं परत काहीच करायचं नाहीये, खर्चायची नाही. कधी खराब वगैरे झाली तर एखाद्या मंदिरामध्ये, दानपेटीमध्ये वगैरे टाका आणि परत नवीन बनवा. अशा पद्धतीने कोणतेही नियम आणू नका. ताई असं का, तसं का, तसं का, अत्यंत साधा आणि सोपा आहे, कोणते नियम नाही, काही नाही, असं का, तसं का, तसं का, फाटे फोडू नका. विश्वासाने उपाय करा, रिझल्ट मिळणार आहे. आणि मी पण आता उद्याच्या शुक्रवारपासून हा उपाय सुरू करणार आहे. श्री स्वामी समर्थ.